कसबे सुकण्यातील कुबेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारत उद्घाटन सोहळा अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भास्करराव भगरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबन नाना घोलप, तसेच नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी ढिकले, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन भाऊ कदम, विभागीय सहनिबंधक श्री संभाजी निकम, श्री फयाज मुलानी साहेब, कांतीलाल गायकवाड, महेश भडांगे, निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर व माजी आमदार अनिल अण्णा कदम हेही यावेळी उपस्थित होते। संस्थेचे सर्व संचालक मंडळांच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला। महानुभाव परिषदेचे मनोहर शास्त्री सुकेनेकर दवंगे सर, माजी सरपंच नाना पाटील भडांगे, ओझर मर्चंट बँकेचे चेअरमन राजेंद्र शिंदे, माधवराव जाधव, संस्थेचे चेअरमन बाळासाहेब अण्णा जाधव, दौलतराव कडलग, सदाशिव मोगल, पतसंस्थेचे चेअरमन अशोकप्पा भंडारे, ओझर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक समीर केदारे साहेब, कसबे सुकेनेचे ग्रामपालिका अधिकारी बापू अहिरे, कसबे सुकेनेचे सरपंच, उपसरपंच, मातोश्री पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब गुरगुडे, सिंधुबाई जाधव आणि इतर अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावून संचालक मंडळांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नागरिकांना यावेळी भेटवस्तू देण्यात आल्या। नवीन इमारत उद्घाटन सोहळा आणि 26व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे कुबेर पतसंस्थेचे संस्थापक रवींद्र बाजीराव जाधव, चेअरमन विजय बाबूराव अवस्कर, व्हाईस चेअरमन राजेश भार्गवे व इतर सर्व संचालक मंडळांनी सर्वांचे आभार मानले। तसेच या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन संस्थेचे संचालक वासुदेव अण्णा काठे यांनी केले। अनेक मान्यवरांची यावेळी भाषणे देखील झाली। कुबेर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या आज स्थलांतर कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी या संस्थेसाठी भेट देण्यासाठी आलो। या संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर रवींद्रजी पाटील, रवींद्रजी जाधव आणि आताचे जे चेअरमन आहे विजय अवसरकर, त्यांचे सर्व सहकारी संचालक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने या संस्थेचं कामकाज त्यांनी त्या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे। कारण अडचणीच्या काळामध्ये सुद्धा विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे ठेवीदारांच्या ठेवी जमा केल्या, कर्ज वाटप केले, जास्तीत जास्त कर्ज सोने वाटपाला त्या ठिकाणी केलेले, CD रेशो सुद्धा मेंटेन त्या ठिकाणी ठेवलेले आहे आणि भविष्यकाळात अशाच पद्धतीने गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या कुबेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेने पुढे यावं। निश्चित या पतसंस्थेला मी निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने, बनकर परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून जे सभासद बांधव असतील, गोरगरीब जनता असेल, त्यांना कर्ज वाटप कमीत कमी व्याजाने जास्तीत जास्त कर्ज वाटप व्हावं ही सुद्धा अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि या संस्थेला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। मर्यादित कसबे सुकेने च्या नवीन इमारत उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय बबन नाना घोलप, या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले परमपूज्य मनोहर शास्त्री सुकेनकर, कार्यक्रमासाठी उपस्थित वेळ जाता 2-2.5 तास होऊन गेलेले, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मी आता जास्त बोलणार नाही। सगळ्यांनी इथं आपल्या आपल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे। आपण सगळ्यांनी या पतसंस्थेला सहकार्य करावं। आपली जी काही पुंजी आहे ती या बँकेमध्ये आपली बँक म्हणून, आपली पतसंस्था म्हणून ठेवावी, अशा प्रकारची विनंती करतो। पुन्हा संचालक मंडळाला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। संचालक मंडळ यांचं विशेष असा आभार मानेल, विशेष असं अभिनंदन करेल की खऱ्या अर्थानं एका फक्त कागदावर असलेल्या संस्थेला त्यांनी आज एवढ्या मोठ्या भव्य अशा इमारतीमध्ये तिचं कामकाज सुरू केलेलं आहे। मी देखील एका पतसंस्थेचा संचालक म्हणून काम करतो आणि सहकारात आज रोजी काम करणं किती कठीण आहे हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। मागे एका सहकारात परिषदेच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्यांनी आकडेवारी सांगितली होती, माझ्या ती लक्षात नाही, परंतु एक 20-30 वर्षांपूर्वी सुरू असलेल्या पतसंस्था आणि आजच्या पतसंस्थांची जर आकडेवारी घेतली तर ढोबळ मानाने सांगतो एक 10-15-20% फक्त संस्था आज सुरू आहे आणि चांगल्या स्थितीत सुरू आहे। मग एखादी मोठी व्यापारी पेठ असेल, मोठं शहर असेल, जिल्ह्याचं ठिकाण असेल, त्या ठिकाणी जरी संस्था
चालवणं थोडंसं काहीशा प्रमाणात सोपं असतं, परंतु सुकेण्यासारख्या एखाद्या आपल्या गावी ज्या ठिकाणी प्रामुख्याने शेतकरी बांधव राहतात आणि काही प्रमाणात व्यापारी, अशा ठिकाणी एखादी संस्था लहानची मोठी करणं आणि ती चांगल्या सुस्थितीत चालवणं हे खऱ्या अर्थानं या संचालक मंडळाचं विशेष आभार मी मानेल. करतो. सर्वांनी भेटवस्तू घेतल्याशिवाय कोणी आपलं स्थान सोडण्याची आग्रहाची विनंती करतो. यापुढे आपल्याकडून अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.